हॅलो. हॅलो. हा सर, कौशिक मोरे बोलते केसर दुकानात. हा बोला साहेब. सरांशी बोलायचं ना? हो हो हो. एक मिनिट. हॅलो. साहेब नमस्कार, विजय कुमार गुंड बोलतोय. हा बोला सर. आपल्याकडे 2 महिन्यामध्ये 2 अपघात झाले सहलीचे. कसले? गेल्या 20 डिसेंबरला पुणे जिल्ह्यामध्ये एक अपघात झालेला आहे हा. सहलीचा. कसला? आणि सहल घेऊन गेली होती शाळा, आणि येताना शाळा. शाळा सहल घेऊन गेली होती, हा आणि येताना एसटीचा अपघात झाला. हा त्यामध्ये बाळकृष्ण काळे नावाचे शिक्षक मयत झाले. हा बावडा तालुका इंदापूर पुणे. हा 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 आणि त्यानंतर आता 16 जानेवारीला एक दुसरा अपघात झाला सोलापूर जिल्ह्यात बार्शीला. हा त्यात माधव पाटील नावाचे शिपाई मयत झाले. हा तर शिक्षक भारती संघटनेच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतोय की या दोन्ही जिल्ह्यामधल्या सहलीच्या अपघाताची आपण वस्तुनिष्ठ माहिती घ्यावी शिक्षणाधिकाऱ्याकडून, आणि शासनाकडून त्यांना आर्थिक मदतीची घोषणा व्हावी. हा कारण विषय गंभीर आहे साहेब हे. सहलीच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण चांगले सगळे नियम तयार केलेले आहेत, आणि त्यामुळे आता सहलीचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. हा पण ज्या शाळा सहली काढतात अर्थातच तिथले शिक्षक कर्मचारी गुणवंत आहेत, आणि हा त्यांना जर असा अपघातामध्ये मृत्यू आला तर शासनाकडून त्यांना आर्थिक मदतीची घोषणा झाली पाहिजे असं आमचं मत आहे शिक्षक भारतीचं. तर त्या ते कोण हे असतील त्यांना नोकरी मिळणार. अनुकंप वगैरे ठीक आहे साहेब सगळं, पण त्यांना एक शासनाच्या वतीने एक आर्थिक मदतीची घोषणा व्हावी असं आमचं मत आहे. ठीक आहे, आपण त्याचा पुस्तक वाटतो बोलतो. ठीक आहे. आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला अभिनंदन पण करायचं होतं की एवढ्या वर्षानंतर तुम्ही पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक भरती चांगला एक मोठा निर्णय घेतलेला आहे जो या शिक्षण व्यवस्थेला मजबूत करेल. त्याबद्दल आमच्या शिक्षक भारती सोलापूरकडून तुमचं अभिनंदन पण आहे साहेब.